यावर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी 2026ला आलेली आहे. पौष महिना जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत ही साजरी केली जाते. या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हे अतिशय शुभ मानले जाते. संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही कमी कमी होत जाते आणि संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठे असते. पण संक्रांतीनंतर तिळातिळाने दिवस मोठा होत जातो. या दिवशी दानधर्म करणे हे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात असे मानले जाते. मकर संक्रांतीचा हा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण मानला जातो. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात. तर यावर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणता रंग घालायचा आहे आणि कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, कोणता रंग शुभ मानला जातो, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत, या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक रंगाचे हे विशेष महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग हा आपल्याला एक विशेष ऊर्जा देत असतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही रंग आहे जे शुभ मानले जातात. त्यामधला हिरवा रंग आहे जो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानले जाते. तसेच सौभाग्यवती स्त्रियांसाठी सौभाग्याचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाला महत्त्व आहे. तसेच काही भागांमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रिया घालतात. कारण हिरव्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते असे मानले जाते. दुसरा रंग आहे लाल. लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा तुम्हाला आत्मविश्वासाने चिकाटी देत असतो. हिंदू धर्मात सिंदूर सुहागचे प्रतीक सणांमध्ये सजावट आणि शुभ कार्यासाठी वापरले जातो. तुमच्या आयुष्यात आलेली सगळी संकटे दूर करून आगे बढो हा संदेश हा लाल रंग देत असतो. तसेच लग्नाच्या वेळी नववधू ही लाल रंगाची साडी व शालू घेत असते. तसेच लाल रंगाची साडी ही देवीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे लाल रंग हा अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे लाल रंगाची साडी ही तुम्ही या दिवशी आवर्जून नेसू शकता किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्याही तुम्ही या दिवशी घालू शकता. त्यानंतरचा रंग आहे पिवळा रंग. पिवळा रंग हा नैराश्य दूर करण्यास मदत करतो. कोणतीही गोष्ट करताना मला जमेल का हा विचार बऱ्याच जणांच्या मनात येतो. ही शंका पिवळा रंग दूर करतो. अभ्यास करताना किंवा कोणतेही काम करताना पिवळा रंग मन एकाग्र करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर लग्नामध्ये देखील हळदीला नवरीला पिवळ्या रंगाची साडी घातली जाते. आपण हळदी कुंकू लावतो त्यामध्ये देखील हळद पिवळ्या रंगाची असते आणि पिवळा रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. शुभ रंग आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता. त्यानंतरचा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा महिलांचा आवडता रंग आहे. गुलाबी रंग हा अनेकांचे लक्ष वेधून घेत असतो. गुलाबी रंग हा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो. एकमेकांची काळजी करणे हे गुलाबी रंग आपल्याला शिकवतो. त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची टेन्शन असेल तर ते कमी करण्याचे काम गुलाबी रंग करत असतो. त्यामुळे त्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. या दिवशी तुम्ही केशरी, जांभळा अशा भडक रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. कारण हे रंग हे उष्णता शोषून घेण्याचे काम करत असतात आणि आपल्याला
उबदार ठेवण्याचे काम हे रंग करत असतात. संक्रांत ही थंडीच्या दिवसांमध्ये येते, त्यामुळे आपल्याला अशा शरीराला उबदार ठेवणारे, उष्णता शोषून घेणारे रंगाचे कपडे घालायचे असतात. त्यानंतर काळा रंग हा देखील आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचे काम करत असतो आणि उष्णता शोषून घेण्याचे काम करत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसू शकता. आपण इतर सणांना काळ्या रंगाचे कपडे घालत नाही, पण संक्रांत हा असा सण आहे की ज्या सणाला हिंदू धर्मात काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात. काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो आणि काळ्या रंगामुळे आपल्याला उष्णता जाणवत नाही. स्त्रिया यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून काळ्या रंगाची साडी घालू शकता. तर संक्रांती दिवशी आपल्याला आवर्जून कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, कोणत्या रंगाची साडी आपल्याला अजिबात घालायची नाही. तर प्रत्येक वर्षी संक्रांत येत असते आणि प्रत्येक वर्षी संक्रांत ही कोणती ना कोणता रंगाची साडी घालून येत असते. तर ज्या वर्षी ज्या रंगाची साडी देवीने प्रदान केलेली असते, त्या वर्षी आपल्याला त्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नसतात, म्हणजेच वर्ज्य करायचे असतात. हा नियम त्या वर्षीच लागू असतो आणि 2026मध्ये संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. त्यामुळे यावर्षी आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे, म्हणजेच आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही आहे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. आपल्याला यावर्षी पिवळा रंग सोडून दुसरा कोणत्याही रंगाच्या साड्या व कपडे घालू शकता. त्यानंतर शक्यतो पांढरा रंग आपण शुभ दिवशी घालत नाही, त्यामुळे या दिवशी आपण पांढरा रंग आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. ह्या सर्व गोष्टी मानायच्या किंवा नाही मानायच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. त्यानंतर संक्रांतीला आपण नवीन बांगड्या घालत असतो, नवा चुडा भरत असतो आणि संक्रांतीला प्रत्येकाने नवीन बांगड्या घालायच्या आहेत. आणि बांगड्या घालताना आपण चुकूनही प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालायच्या नाही. तर या सणाला आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, कारण काचेच्या बांगड्या सौभाग्यामध्ये अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आपण घालायच्या आहेत. यावर्षी पिवळा रंग वर्ज्य असल्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत. बांगड्या घालताना आपल्याला एका हातात जर 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात आपल्याला 7 बांगड्या घालायच्या आहेत. एक वाढीव बांगडी आपल्याला दुसऱ्या हातात घालायची आहे. त्यानंतर बांगडी घालताना बांगडी जर पिचकली असेल तर ती बांगडी आपल्याला चुकूनही घालायची नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.